ठाकरे ब्रँड भाजपा कधी संपू शकणार नाही असं वक्तव्य सामनाच्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी केलंय। ठाकरे ब्रँड मराठीची अस्मिता आहे असं ठाकरे म्हणालेले आहेत। ठाकरे ब्रँड आता बाजारात चालत नाही असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं होतं आणि ठाकरे ब्रँड मतदारांना पसंत पडत नसल्याचं सुद्धा मुनगंटीवार यांचं वक्तव्य आहे। ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने त्याला पुसून काय आहे ठाकरे ब्रँड मध्ये आता ते मी कसं सांगू? ही तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे, ते आम्ही कसं सांगणार? हे जनतेने सांगायला पाहिजे। आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात, बोलायला येतात। पराभवावर पराभव, पराभवावर पराभव, पराभवाचे चटके बसतात तेव्हा आपल्याला सर्व ठिकाणी शेंदूर गावगेच दिसतात। तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये, पण प्रत्येक ब्रँड चालतो असं नाही आहे। सध्या ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंती येत नाही आहे, मतदारांना पसंती येत नाही एवढंच आहे। ब्रँड तर असेल, त्याच्याबद्दल वाद नाही आहे। हा, ते स्वतःला सामान्य समजत असतील तर ते चिंताग्रस्त झालेत, म्हणून त्यांना वाटतं की मी सामान्य आहे, पण ते बाकी लोक आहे, ते सामान्य जनता ते आमच्या सोबत आहे आणि मतदानातून ईव्हीएम मशीनची बटन दाबून त्यांनी सांगितलं की त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे। तर आपण बघितलं उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते या संदर्भात। मुनगंटीवार यांनी जे वक्तव्य केलं की ठाकरे ब्रँड आता बाजारात चालत नाही, त्याबाबत सुद्धा ठाकरे यांचं हे वक्तव्य आपण बघितलं। सामनाची ही विशेष महामुलाखत होती ज्याच्यात उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं।